एक तरुणी एका ठिकाणी रूम करून राहत असते आणि तिच्यासोबत अजून एक तरुणी अशी राहत असते, पण ती मात्र तिचं शिक्षण घेत असते आणि जी दुसरी तरुणी आहे ती मात्र एका ठिकाणी काम करत असते आणि दुसरी शिक्षण घेत असते। अशा पद्धतीने त्या दोघी एकाच ठिकाणी राहायच्या आणि या ठिकाणी राहत असतानाच त्या तरुणीची एका तरुणाबरोबर ओळख होते आणि ओळख झाल्यानंतर या दोघांची अगदी चांगली मैत्री होते आणि मैत्री झाल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणीला म्हणतो की आता तुझं शिक्षण पूर्ण होत असेल किंवा पूर्ण झालं असेल तर तुझ्यासाठी मी एका ठिकाणी चांगला जॉब बघतो, त्या ठिकाणी तुला चांगले पैसे मिळतील आणि चांगले कामसुद्धा मिळेल। आता त्या दोन तरुणी होत्या, ती तरुणीनं हिला सांगितलं की तो असा म्हणत होता। ती म्हणे मग ठीक आहे, काही हरकत नाही, इकडच्यापेक्षा जास्त आपल्याला तिकडं इन्कम होत असेल तर मग काहीच हरकत नाही, आपण त्या ठिकाणी कामाला जाऊ, त्यामध्ये चांगले पैसे मिळतील। आता ती जी मोठी तरुणी होती ती कंपनीमध्ये अगोदरच काम करायची, पण जी तरुणी शिक्षण घेत होती तिलासुद्धा नेमकं तिचं शिक्षण पूर्ण होतच होतं आणि तिलासुद्धा नोकरीची आवश्यकता होती। म्हणून या तरुणानं त्या दोघींनाही शहरामध्ये काम देतो म्हणून आणलं आणि त्याच्या रूमवर काही दिवस ठेवलं आणि मग मात्र तो तिला घेऊन एका लॉजवर गेला। आता लॉजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो एकटाच गेला नाही, तर त्यानं त्याच्या मित्राला सुद्धा बोलवलं आणि एकाच लॉजमध्ये एकाच रूममध्ये त्या दोघांनी दोन तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूरची। नागपूर शहरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्याची ओळख काही तरुणींशी झाली। आता ज्या तरुणी होत्या त्या तरुणी एक कंपनीमध्ये काम करायची, तर दुसरी तिचं वय थोडं कमी होतं तिच्यापेक्षा, म्हणून ती तिचं शिक्षण एका खाजगी क्लासेसच्या माध्यमातून घेत होती। मग या तरुणाची ओळख त्यांच्यासोबत झाली आणि या तरुणानं त्यांना सांगितलं की मी तुम्हाला एका कंपनीमध्ये जॉब देतो, त्या ठिकाणी चांगली पगार आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, उगाच कशाला इथं काम करता। त्या तरुणीसुद्धा या तरुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत गेले आणि त्यांनी यांना शहरामध्ये आणून काही दिवस त्याच्या रूमवर नेवलं, तिथं ठेवलं आणि मग मात्र त्यानं त्या दोघींना घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या हुडकेश्वरातील लॉजमध्ये घेऊन गेला। आता लॉजमध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यानं त्याच्या मित्राला देखील बोलवलं। आता मित्राला बोलवलं आणि ती जी तरुणी होती त्या तरुणीसोबत दोघांनीही नको ते कृत्य केलं। जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत तोच प्रकार केला आणि त्या ठिकाणी अजूनही दोन मित्र बोलवले आणि त्या पुन्हा दोघांना ती जी दुसरी तरुणी होती तिच्यासोबतही तेच केलं। एका पद्धतीनं या चार जणांनी त्या दोन तरुणीवर जबरदस्ती केली होती आणि त्या ज्या दोन तरुणी आहेत त्यांना ही गोष्ट लक्षात आली होती, पण या चौघांनी त्यांना धमकावलं। अशा काही धमक्या दिल्या की ही गोष्ट कोणाला सांगितली, काही केली तर आम्ही तुम्हाला जीवे मारू, असं करू तसं करू आणि मग मात्र तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही असं देखील सांगितलं आणि तुम्हाला कामसुद्धा मिळणार नाही असं देखील सांगितलं। आता त्या ज्या तरुणी होत्या त्या मोठ्या प्रमाणात घाबरल्या होत्या, तरीसुद्धा त्या ते जे सांगतील तेच या दोन तरुणी ऐकायच्या। हद्द तेव्हा झाली जेव्हा या चौघांनी त्या ज्या दोन तरुणी आहेत त्यांना डायरेक्ट विकण्याचं ठरवलं। म्हणजे जे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांसोबत यांचा कॉन्टॅक्ट लावून दिला आणि यांना विकण्याचं सुद्धा ठरवलं। आता मात्र ज्या तरुणी आहेत त्या शांत बसल्या नाही, त्या जवळच्याच शहरातील नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि नागपूर पोलिसांनी जे आरोपी आहेत त्या आरोपींना पकडलं। त्यामध्ये 5 आरोपी आहेत, त्याचं नाव आहे विशाल, निखिल, सचिन, विक्की आणि अमित। आणि यापैकी जो अमित आहे तो अमित फरार आहे आणि ज्या तरुणानं त्या दोघींना आणलं होतं ओळखीचा बहाणा करून त्या तरुणाचं नाव, त्या आरोपीचं नाव विशाल आहे। आता या सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। क्राईम ब्रांच विभागाचे पोलीस उपायुक्त चिन्मय पांडे यांनी या संपूर्ण घटना उघड केली आहे आणि या आरोपींना ताब्यात सुद्धा घेतलं आहे। कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे। जर आपण पाहिलं तर देशामध्ये, राज्यामध्ये, समाजामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय,
लग्नाचं, पैशाचं, नोकरीचं आमिष देऊन महिला, मुली, तरुणी यांना कशा पद्धतीनं फसवलं जातं आहे. लोकांवर विश्वास ठेवायसारखा सुद्धा भरोसा आता कोणावर राहिलेला नाही. कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे हे त्याच्या स्वभावातून नाही तर त्याच्या कृतीतून दिसून येतं. अगदी त्याच पद्धतीने या 2 तरुणींनी सुद्धा त्या तरुणावर विश्वास ठेवला आणि त्यांनी डायरेक्ट यांचा सौदाच केला. असंच प्रकरण आपल्याला नागपूर शहरामध्ये पाहायला मिळालेलं आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.